नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. थंबनेलवरून जर तुमच्या लक्षात आलंच असेल, की आत्ता जे 1 मार्चला जे मैदान होणार आहे, देवेंद्र फडणवीस केसरी, रेठरे धरण, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, जे आपला मैबे आहे, जे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी जे थारचं मैदान भरवलं होतं, त्याचं होम ग्राउंड म्हणजे आपला रुस्तमे हिंद केसरी मैब्याचं हे होम ग्राउंड, त्या ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत मित्रांनो. तर जबरदस्त या ठिकाणी बक्षीस सुद्धा खूप मोठ्या स्वरूपाचे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 3,05,559. त्यानंतर 2,00,000, दुसरे तिसरे 2,00,000 आहे, 1,50,000, 1,71,000, अशी एकूण 9 पारितोषिके या ठिकाणी आहेत. आणि चांगलं मोठं मैदान होणार आहे, त्यासाठी चांगले नामांकित नंदी येणार आहे. तर बघूया आपण की या ठिकाणी एक संभाव्य पहिरे कोणाचे आहेत आणि कुणाचे पहिरे यामध्ये होऊ शकतात, आपण हे पाहूया आपण. चला मित्रांनो, हा आहे आपला रुस्तमे हिंद केसरी मैब्या, ज्याचं होम ग्राउंड आहे रेठरे. तो सदामास्तर कदम यांचा मैब्या आहे हा. मित्रांनो, ही जी जोडी आहे, जी थारची मानकरी आहे, आपला मुळशीचा बक्कासूर, मोहिल शेठचा आणि मैब्या, ही जोडी 99% परत या मैदानात पळू शकते असा दाट अंदाज आहे. म्हणून यांचा पायरा होऊ शकतो, आणि जर झाला तर मात्र ही जोडी या मैदानात धुमाकूळच करेल. जसं मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलं असेल, विठ्ठल नानाचा तेजा हा टॉपच्या पायऱ्यात पळेल. कारण मागचं जे निमसोडला मैदान झालं, बडे बाबा केसरी, त्याच्यामध्ये बक्कासूरचा आणि तेजाचा पायरा होता, परंतु झाला नाही. पण या मैदानात होण्याची शक्यता आहे. म्हणून या ठिकाणी विठ्ठल नानाचा तेजा आणि बक्कासूर सुद्धा पळू शकतो मित्रांनो या मैदानामध्ये. हा सुद्धा पायरा होण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यानंतर आपला वेगाचा बादशाह 8,500 सर्जा, अभिजितदादा पवार यांचा सर्जा, आणि पिस्टन 22-11 उरुळी देवाची ओंकार मिसाळ आणि बाप्पू शिंदे यांचा आखीव रेखीव असा पिस्टन, याचा सुद्धा या ठिकाणी पायरा या जोडीचा होऊ शकतो. कारण ही जोडी बरेच मैदान पळालेली आहे आणि कायम गुलालात असते, त्यामुळे ही जोडी घाटावर 3 फेऱ्याला पळेल नक्की अंदाज आहे. हे पहा मित्रांनो, ही हिंद केसरी जोडी आपला पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर आणि फौजी ग्रुप शिरसवडी यांची रायफल, ही सुद्धा या मैदानामध्ये दाट शक्यता आहे पळण्याची पुन्हा एकदा. कारण या जोडीने एकदा हिंद केसरीचा मानही पटकावलेला आहे, त्याच्यामुळे ही जोडी 100% या मैदानात पळू शकते. त्याचबरोबर या मैदानामध्ये घरकिनीचा राजा असेल, कबाली 4x4 असेल, बालमा असेल साताऱ्याचा, त्यानंतर सचिन शेठ चव्हाण यांचे रायफल असेल 81-81, उगलेवाडीचा तेजा असेल, लाडू असेल, बरेच नामांकित नंदी, घरकिनीचा राजा असेल, बुलढाण्याचा बाब्या असेल, त्यानंतर लखन असेल, बरेच नंदी या मैदानात मित्रांनो या ठिकाणी पळणार आहे. कारण मोठं मैदान आहे 3 लाखाचं. तर या पद्धतीने मित्रांनो पैरे होऊ शकतात. आणखी भरपूर काही पैरे आपण सांगू शकलो असतो, परंतु आता उद्या तर संध्याकाळी लॉट्स पडतीलच आणि कुठल्या गटात कुठला नंदी पळेल. परंतु हे आपण विठ्ठलानाचं का सांगितलं, कारण मागच्या मैदानामध्येच त्यांचं ठरलं होतं की तेजा आणि बकासूर पळणार आहेत, म्हणून मोहिल शेठच्या नावावरती ती गाडी होती, चिठ्ठी काढली होती त्यांनी. त्यामुळे या मैदानामध्ये पुन्हा एकदा दाट शक्यता आहे बकासूर आणि तेजा पळण्याची. कारण तेजाचा सुद्धा पळ खूप आहे शंकरपटामध्ये. जो तेजा आता त्यांची नवीन 3री खरेदी आहे भाटेपुरीची, त्याच्यामुळं हा पायरा 100% जुळून आलेलाच असेल. आणि जर आला असेल तर या ठिकाणी जबरदस्त धुमाकूळ त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. मित्रांनो, ह्या मैदानाची एंट्री फी फक्त 2,000 रुपये. सर्वसामान्य बैलगाडा मालकांचं हित लक्षात घेऊन या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे की म्हणजे अत्यल्प 2,000 रुपये म्हणजे चांगल्या पद्धतीचे आहे आणि 3 लाखाचं बक्षीस आहे मोठं. तर पुन्हा एकदा सर्व गाड्या मालकांना या ठिकाणी शुभेच्छा या मैदानासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.